नमस्कार. आज आपण अख्खा मसूरची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 कांदे, 2 टोमॅटो, तमालपत्र, कोथिंबीर, अद्रकाचा तुकडा असं सगळं चिरून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे. इथं अख्खा मसूर असं मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून परतून शिजून घेतलेला आहे. आपण 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. एक चमचा मोहरी टाकून घ्यायची. नंतर जिरं, नंतर कढीपत्ता सगळं व्यवस्थित परतलं की आपण आता कांदा टोमॅटो प्युरी टाकून घेत आहोत. काढून घेऊ सगळं. कांदा टोमॅटो प्युरी व्यवस्थित परतून घ्यायची. आता आपण त्यात हळद टाकून घ्यायची. 2 चमचे लाल तिखट, धने पावडर, सगळं परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो प्युरी तेल थोडंसं परतून घ्यायची आहे. आपण थोडी कसुरी मेथी टाकणार आहोत. प्युरी जास्त छान तेल सोडत आहे, पाहू शकता तुम्ही. थोडासा काळा मसाला, हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मस्त अशी प्युरी तयार झाली आहे आपली. आता आपण थोडंसं इथं पाणी ऍड करणार आहोत, त्यामुळे मसाले जळणार नाही किंवा करपणार नाही. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. इथे प्युरी छान तयार झाली आहे. आपण त्यात शिजून घेतलेला अख्खा मसूर टाकूया. आता आपण अख्खा मसूर टाकून घेतलेला आहे. यात आपण थोडंसं परत पाणी ऍड करूया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं परत चवीप्रमाणे थोडं मीठ लागेल. हे थोडंसं शिजून घेऊया. आपली भाजी शिजून तयार आहे. आता ही बाजूला ठेवणार आहे. आता मी याला वरतून मस्त असा तिखटचा लाल तिखटाचा तडका टाकणार आहे. काय
आता आपण भाजीसाठी लागणारा तडका तयार करून घेत आहोत. त्यासाठी मी एक पळीभर तेल टाकत आहे इथे. आता तेल तापले का आपण मोहरी टाकून घेत आहोत. थोडंसं जिरं, लसूण टाका. लसूण व्यवस्थित तळून घेतला की चव चांगली लागते. आता मी ते गॅस बंद करून घेते आणि थोडंसं 2 चमचे तिखट टाकणार आहे. त्या आपला तडका तयार झालेला आहे. आणि आता भाजीवर टाकणार आहे. मस्त हा तडका बसलेला आहे. कोथिंबीर टाकून असे गार्निशिंग करून घेऊया. तयार आहे आपली अख्खा मसूरची भाजी. ही रेसिपी कशी वाटली त्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.